नमस्कार मित्रो, मी प्राध्यापक निलेश पागदुले. शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. तो दिवस होता 28 एप्रिल 1819 चा. युरोपियन सैनिक मेजर जॉन स्मिथ हा एका शिकारीच्या मागे धावला आणि त्याला समोर जे चित्र दिसलं ते असं की एक वाघ एका गुहेत जातोय. तो आश्चर्यचकित झाला आणि उत्सुकतेपोटी इथे काहीतरी आहे किंवा इथे हे काहीतरी ठिकाण आहे की जिथे वाघ लपलाय, या उत्सुकतेने तो पुन्हा लेण्यापूर नावाच्या गावाला वळसा घालून या जंगलात आला आणि त्यानंतर त्याच्या दृष्टीस जे पडलं ते जवळपास 1,500 वर्ष काळाच्या उदरात गडप असलेलं भारतीय वास्तुकलेचं, पुरातत्व कलेचं किंवा भारतीय चित्रकलेचं, शिल्पकलेचं अप्रतिम असं सौंदर्य, जे विश्व धरोहर किंवा जागतिक वारसा म्हणून आपण सगळ्या भारतात नव्हे जगात जे प्रसिद्ध आहे ते म्हणजे हे अजिंठ्याचं लेणं किंवा लेण्या. या अजिंठ्याच्या लेण्या, मुख्य लेण्या या ज्या आहेत त्या 1, 2, 3, 10, 16 नंबरच्या आणि काही इतरही लेण्या आहेत. बौद्ध लेण्यांचा यावर प्रभाव आहे, जैनिझमचा देखील प्रभाव आहे. हा जो अजिंठ्याचा रस्ता आहे हा एक जागतिक व्यापारी मार्ग त्यावेळी होता आणि हा तो पॉइंट आहे, व्ह्यू पॉइंट ज्याला म्हटलं जातं, जिथून मेजर जॉन स्मिथ याने हा परिसर बघितला. तो आपल्याला झूम करून बघता आला तर फार चांगलं. शिकारीच्या मागे तो आला असताना त्याला हा सगळा परिसर त्याच्या दृष्टिक्षेपास पडला. एक अजिंठा नावाचा मराठी चित्रपट आपण बघितला असावा. मेजर रॉबर्ट गिल आणि एक आदिवासी मुलगी पारो यांची सुद्धा प्रेम कहाणी या परिसरात फुलली आणि फार सुंदर ती कहाणी आहे. आणि हा मेजर रॉबर्ट गिल त्याने या लेण्यांचा जो अभ्यास केला, जो जगासमोर या लेण्या आणल्या, आपण त्या तयार करूनही आपल्याला जागतिक वारसा स्थळ ते करता आले नाहीत, परंतु इंग्रजांनी याचा अतिशय बारकाईने अभ्यास करून आपल्या इथल्या शिल्पकलेचा, इथल्या चित्रकलेचा, इथल्या रंगसंगतीचा अभ्यास करून हे जगासमोर आणल्या आणि आज जागतिक पर्यटक इथे भेट देण्याला येतात. जाऊया आपण, बघूया अजिंठ्याच्या लेण्या. चला तर मग.